पंतप्रधान मोदींच्या जॉर्डन दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आज मोदी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला इब्न अल हुसैन यांची भेट घेणार आहेत। या निमित्ताने या देशाशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा भारताचे प्रयत्न आहेत। जॉर्डनच्या दौऱ्यानंतर इथिओपिया आणि ओमानला सुद्धा मोदी भेट देणार आहेत। इस्रोनं पुढील वर्षी मार्चपर्यंत 7 प्रक्षेपण मोहिमांचे नियोजन केले। यामध्ये गगनयानाशी संबंधित मानवरहित पहिल्या मोहिमेचा समावेश आहे। यामध्ये उपग्रह तसेच क्वांटम की वितरण तंत्रज्ञानासाठी स्वदेशी इलेक्ट्रिक संचालन प्रणालींच्या कार्याची क्षमता पडताळणीसाठी विशेष मोहिमा असतील। यातील पहिलं प्रक्षेपण पुढील आठवड्यामध्ये केलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे। भारतीय फलंदाज शेफाली वर्मा नोव्हेंबर महिन्यातील आयसीसीची सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे। तिनं महिला विश्वचषक 2025च्या अंतिम सामन्यामध्ये केलेल्या निर्णायक 87 धावांमुळे भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिलेला होता। तिच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला हा पुरस्कार मिळाला। IPL साठी आज मिनी लिलाव पार पडणार आहे। अबुधाबीमध्ये हा सगळा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे। 10 फ्रँचायझी आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्यासाठी बोली लावणार आहेत। या मिनी लिलावामध्ये जास्तीत जास्त 77 खेळाडूंचा लिलाव केला जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपासाठी दुपारी पहिली बैठक पार पडणार आहे। भाजपच्या दादरमधील पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजप 150 जागा लढवण्याच्या तयारीमध्ये तर शिवसेना 100 जागा लढवणार असल्याचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गोवा नाईट क्लब आग प्रकरणी लथुरा बंधूंच्या संबंधित खटल्याची सुनावणी थायलंडच्या न्यायालयामध्ये होण्याची शक्यता। बँकॉक न्यायालय या प्रकरणामध्ये पुढील कारवाईचा निर्णय घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली। राजधानी दिल्लीमध्ये स्थिती गंभीर असून AQI 500 पर्यंत पोहोचलेला आहे। दिल्लीतील प्रदूषणामुळे 228 विमानं उड्डाणं सुद्धा रद्द करण्यात आली असून पहिली ते 5वीच्या शाळांना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे। भारताची अमेरिका चीनमध्ये निर्यात यावर्षी वाढली आहे। एप्रिल ते नोव्हेंबर 2025 मध्ये भारताची चीनला निर्यात 32.83% वाढून $12.22 अब्ज इतकी झाली आहे। तर नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला 21% जास्त वाढून निर्यात $6.92 अब्ज झाली आहे। रस्त्याच्या कडेला असलेले अवैध ढाबे अपघातांचं कारण बनत आहेत असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। हे ढाबे अवैधपणे उभे राहत आहेत, त्याला जबाबदार कोण असा सवाल न्यायालयानं विचारत फटकारलाय। परभणीमध्ये बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये 9 जण जखमी झाले। त्यांच्यावर गंगाखेड इथं उपचार सुरू आहेत। नागपूरवरून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या मार्गावरती हा अपघात घडलाय।